एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. यार तुम्हाला अंधार अंधार दिसत असेल, आभाळ आलंय आणि इथं मध्ये ना समोर बिल्डिंग असल्यामुळे अजिबातच उजेड येत नाहीये. मला खूप आता पछतावा होतोय बट आता मी काहीच करू शकत नाही. आणि बल्ब जो मोठा बल्ब आहे माझ्याकडे तो इथे 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 या साईडला आहे. म्हणजे मी सगळा सेटअप केला इकडे, बल्ब आहे ह्या साईडला. म्हणजे मला तिकडून जाऊन त्या साईडने व्हिडिओ घ्यावा लागेल जर घ्यायचा म्हणलं तर. म्हणजे आता मला खूप जास्त इरिटेट होतंय. मी सेकंड ID साठी इन्स्टाच्या ड्रेसचे एवढे हॉल व्हिडिओ बनवले, जवळपास 5-6 व्हिडिओ बनवले आणि एकदम एवढी घाण क्वालिटी आली आहे ना. आता मी काय सांगू तुम्हाला, एवढी घाण क्वालिटी आली. आता तसेच अपलोड करावे लागतील मला. रिशूट तर पॉसिबल नाहीये, मी एवढं रिशूट नाहीच करू शकणार. सो आता मला चहा प्यायची इच्छा झाली आहे, कारण वातावरण असं झालंय चहा काही सुटत नाहीये. आणि आजपासून ठरवलं होतं लवकर उठूया, पण ते तर आपली नशिबात नाहीये लवकर उठणं. सो त्याची बँड वाजली आहे, नाहीच झालं उठणं. 9 वाजता उठले. तर आता मी अगोदर बेडरूम आवरून घेते, त्यानंतर चहा दूध तापवायला ठेवून बेडरूम आवरून घेते आणि त्यानंतर मग अगोदर चहा बनवून घेते. भाजीपाला पण मागवलाय. आज विचार चालू आहे पराठे बनवायचे संध्याकाळी, कारण आता मी चहा खारी खाणार आहे. सो मला दुपार म्हणजे 4-5 वाजेपर्यंत भूक लागत नाही. 4-5 वाजता मग मी बनवते पराठे. आता अगोदर मला झाडून घ्यायचं एवढं काय नव्हतं, बट काल मी झाडं लावले ना सगळीकडे, तर त्याची माती वगैरे पडली आहे. आणि हा नाईट ड्रेस तुम्हाला आठवतोय का नाही माहीत नाही. हा नाईट ड्रेस मी जेव्हा पुण्यात आले होते ना एप्रिल 2025 मध्ये, त्यावेळेस मी हा घेतला होता. आणि तेव्हा मग मी मध्येच माझं वजन वाढलं होतं, तर तो मला येत नव्हता. आता कमी झालंय तर मला येतोय. थोडंसं स्लीव्जला फिट होते तरी सुद्धा, बट बाकी तर येतोय नीट व्यवस्थित. सो त्यामुळे म्हणलं आता घालायला काढू, कारण नवीनच आहे आणि मला हा एवढा जास्त आवडतो की बहिणीला पण देऊ वाटत नव्हता. म्हणून मी ठेवला होता तसाच. म्हणलं होतं वजन कमी जेव्हा होईल ना तेव्हा मी परत घालायला चालू करेल. सो मी फायनली आता घातलाय. तर चला अगोदर झाडून घेते, त्यानंतर फरशी वरून पुसणार आहे. नाहीच पुसणार आहे, जाऊ द्या. कारण परत आता पावसाळा म्हणलं ना परत घाण होईल. परत मला जे मधले झाडं होते ना, मी त्यांना खत टाकला नव्हता काल, तर ते पण करायचे. सो घाण होणारच आहे, त्यामुळे अगोदर फक्त झाडून घेते आणि त्यानंतर कार्पेट वगैरे मी काढून ठेवलं इकडे दिसत असेल, ते पण टाकते. आणि मस्त मग आपलं एस्थेटिक्स, जोपर्यंत असं नीट छान व्यवस्थित घर होत नाही ना तोपर्यंत मला असं कामच करायची इच्छा होत नाही. आणि आता तर मी डेली ब्लॉग टाकायला चालू केले, लॉंग ब्लॉग. सो त्यामुळे तर मला काम करावंच लागेल. सो चला मी पटकन आवरते.
सर्व आवरून सर्व काही झाडून पुसून पण घेतलं. पुसून घ्यायचं काही नव्हतं पॅनमध्ये, पण घेतलं कारण ते मातीचं खूपच पाणी टाकल्यानंतर वाढलं. भांडे पण घासले. आता पटकन आंघोळ करते आणि ऑफिसचं काम करून घेते. त्यानंतर जेवणाचं बघू मग दुपारी. आता पटकन ते करते. परत लॉंग ब्लॉग पण एडिट करायचं आहे. ओ माय गॉड किती काम आहेत माझ्या मागं. आज पाणी लावते आधी तापायला. तर गाईज अचानकच माझा मूड चेंज झाला आणि म्हणलं पाणी तापेपर्यंत ना कपाट आवरावं, कारण कपाटात एवढा जास्त पसारा, म्हणजे आता एवढे ड्रेस झालेत ना, ह्याच्यातले मी काही ड्रेस पुसायला वगैरे करून देणार आहे. आणि मी कुठं डोनेट करू शकते का ते मला सांगा. तुमच्याकडे काही माहीत असेल तुम्हाला इकडे तर. FC रोडवरून घेतलाय. FC रोडवरून मला आतापर्यंत चांगली भेटलेली गोष्ट फक्त हा नाईट ड्रेस, बाकी काहीच नाही. पैसा वेस्ट आहे माहिती का FC रोडला काही घ्यायचं म्हणजे. एक कॉर्ड सेट घेतला होता, 750चा होता. बार्गेनिंग करून 500ला घेतला. काहीच म्हणजे क्वालिटीच नाही, काहीच चांगला नाही. काहीच झालं माझं, कपाटावरून झालं. कपडे पण वाळ वगैरे घातले, धुवायचे काय होते ते धुवायला टाकले. आणि आता मला अचानक विचार आला की माझं हे रूट कॅनल करायचंय, दाढीचं दोन्हीचं करायचंय. एकेचं आज होईल, तर मग त्यांना कॉल करून बघू अपॉइंटमेंटसाठी उद्याची भेटली तर. पण त्यांनी बोलले की आज येऊ शकत असाल तर या. तर मग आता मी तिकडेच जाते आणि आता भूक लागली आहे, सो काहीतरी खाऊन जाईन. कारण परत दाताला काही काही केल्यानंतर खूप त्रास होतो म्हणे. पहिल्यांदा मला असं मी काहीतरी करते, मला आतापर्यंत कधी काही हे केलेलं नाही, बट आता करून घ्यावं लागेल, नाही तर कीड परत वाढत जाईल. आणि कीड कशाने लागली मला तेच समजत नाहीये. मी तर गोड पण खात नाही, मला आवडत पण नाही गोड जास्त, सांगता नाही येत कशाने पण होऊ शकतं. सो चला आता मी जाते आणि तुम्हाला दाखवते मला काही काही करावं लागेल. खूप भीती वाटते मला आणि मी एकटी जाते. बापरे, मला समजतच नाहीये. बघू आता जे होईल ते होईल. परत वाढायला नको म्हणून मी लवकरच करून घेते त्याचं ट्रीटमेंट. सो चला. तर गाईज आले मी घरी आणि झालं माझं दाताचं काम. ही दाढ बसवली आहे आणि ही इकडची जी आहे तिच्यासाठी परवा जायचंय. तसं माझ्या तुम्हाला जर मी एक गोष्ट सांगली ना, तुम्हाला सुद्धा शॉक बसेल. माझ्या पूर्ण दाढ किडल्यात, इकडच्या पण इकडच्या पण जे जास्त होतं ना ते इकडच्या एक दाढ्याचं जास्त होतं, इकडच्या एक दाढ्याचं जास्त होतं. तर याचं आज फिलिंग केली, रूट कॅनलची गरज नाही पडली. आणि याचं जे आहे ते याचं रूट कॅनल करावं लागेल, ते परवा दिवशी करायचंय. त्या उद्याच्या म्हणत होतं, बट मी नाही जाऊ शकत लगेच, कारण हेच खूप जास्त दुखत होतं. ॲनेस्थेशियामुळे तरी थोडंफार हे झालं, नाही तर विदाऊट जेव्हा ट्राय केलं ना, बापरे भयानक. अजून पण हे उतरलं नाहीये, उतरेल आता थोडं थोडं हळूहळू असं वाटतंय. मी आज तर काही जेवणार नाहीये. हे 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 आहे ना, हे जे आहे ना ते केले, ते पूर्ण अर्धी दाढ गेली होती काय. म्हणजे मी एवढं सिरियसच घेतलं नाही, असंच होत असं म्हणून. बट आता कळालं बाई साहेब, जेव्हा गोड खात होते ना असलं दुखत होतं, असलं गोडच खायचं सोडलं होतं. म्हणून आता नीट काळजी घ्यायची आहे, अजिबात जास्त हे नाही करायचं.
सो चला, आता जास्त बोलायचं पण नाही आहे, मला बोलायचं नाही म्हणून सांगितले. तर चला मग आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. आजचा दिवस पूर्ण असा होता. भेटते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.